अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशन जिथे गेल्या 1.5 वर्षापासून चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। एक नव्हे दोन नव्हे तर अनेक ठिकाणी चोऱ्या झाल्या, मात्र पिंजर पोलिसांनी अजूनही एकाही चोरीचा तपास लावण्यात यश आले नाहीत। आता याच पार्श्वभूमीवर पिंजर शहरात आणखी एक मोठी चोरी झाली आहे। पिंजरमध्ये चोऱ्यांचा सत्र अजूनही सुरूच आहे आणि पोलिसांना मात्र अजूनही अंधारात पडावं लागत आहे। पिंजर शहरातील रहिवासी विशाल मोतीराम बुटे आपल्या कुटुंबासोबत नातेवाईकांकडे लग्नासाठी गेले होते। त्यांना जराही कल्पना नव्हती की घरी परतल्यावर त्यांना काय धक्का बसणार आहे। जेव्हा ते घरी परतले तेव्हा त्यांना त्यांच्या घरातील लोखंडी अलमारी आणि बेडरूम मधील कपाट उघडे दिसले। घरात चोरी झाली होती। चोरट्यांनी घरातून दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल 3,85,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता। गेल्या 1.5 वर्षातील चोऱ्यांची मालिका आणि त्यात आता भर पडल्याने पिंजरमधील नागरिक चांगलेच धास्तावले आहेत। पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। एकाही चोरीचा तपास न लागल्याने चोरट्यांचे मनोबल वाढले आहे आणि सामान्य नागरिक मात्र असुरक्षित महसूस करत आहे। चोऱ्यांचं सत्र अजूनही सुरूच आहे आणि मात्र पोलिसांना अजूनही अंधारात चाच पडावं लागत आहे। विशाल बुटे यांच्या घरात झालेली ही चोरी म्हणजे पोलीस यंत्रणेसाठी एक मोठं आव्हान आहे। आता तरी पोलीस या चोर पकडण्यात आणि नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यात यशस्वी होईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे।